आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघ, या कपड्यात फोटोज नाही काढायचे हा पिंट्या दादा, सांगून ठेवते। अरे सगळ्या फॅशन मॅगझिनच्या कव्हरवर हे सगळे फोटोज जाणार आहेत। ओके चल 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 चेंज कर चल। पण ना अँड यू काय हा काय मायथॉलॉजिकल कॅरेक्टरचा ड्रेस घातलायस? मायथॉलॉजिकल? ठीक आहे, पण मी कम्फर्टेबल आहे। पण याला काही ड्रिपच नाहीये। ट्रिप म्हणजे फॅशन सेन्स ड अँड यू बदल हे। बाकीच्या लोकांचे कपडे बघ आणि हे बघ, निदान फंक्शनला सूट होतील असे तरी कपडे घालायचे ना। अँड वन थिंग इज कन्फर्म्ड, फोटोमध्ये मी तुझ्या शेजारी नाही उभी राहणार। जसं काय मी हिला मांडीवरच बसवणार होते। एक्सक्यूज मी व्हॉट? हे नाही, बरोबर आहे तुझं। पुढच्या वेळी ना शॉपिंगला मी तुलाच घेऊन जाणार आहे। शॉपिंगला जात नसते मी, ऑनलाईन शॉप करते। शॉपिंग हाऊ एलएस? एलएस म्हणजे लो स्टँडर्ड। हो चल आजी जाऊ दे ना, काय आहे? असं कसं जाऊ दे? अरे यांना यांचे हट्ट पुरवायला सतत तू लागतोस। सतत काय ते हे हवं ते हवं सारखं चालूच असतं। आणि तूही त्यांचा शब्द खाली पडू देत नाहीस ना। मग जेव्हा तुला मान द्यायची वेळ येते तेव्हा काय होतं? चलते आजी अगं, कुटुंबात कसला आलाय मानपान? आपलंच कुटुंब आहे ना। हो ना, आपलंच कुटुंब आहे आणि असं वागतंय, ह्याचाच त्रास होतोय मला। आजचा दिवस तुझा आहे समर, मुलीचा थोरला मामा म्हणून तू घास भरवायला हवास। माझ्याऐवजी अंशू बसला, तोही मामाच आहे ना। शास्त्र पाळलं झालं। तो गेला असता का राजस्थानला सोन्याची वाटी आणि चमचा आणायला? आजी कोणी कोणासाठी काय केलंय, काय गरज आहे? खूप लहानपणी त्या तिघांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं। बाबा काय गरज होती माझ्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायला यायची? काकांना घेऊन तुम्ही प्रवास केलात। समज हे कुटुंब आता तुला सांभाळायचं आहे। तुझी काकू, तिची तिन्ही मुलं, यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे। मुलं खूप लहान आहेत समर, त्यांना कधीही अंतर देऊ नकोस। नाही देणार बाबा, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी घेईन, मी प्रॉमिस करतो। मी त्यांच्यासाठी जगेन बाबा। पण बाबा बाबा काय होतं तुम्हाला? डॉक्टर डॉक्टर त्यांच्या आयुष्यात वडिलांची कमतरता राहू नये यासाठी मी प्रयत्न करतोय आणि मी करत राहणार। अरे पण त्याला 27 वर्ष झाली आता। पण मी नाही ना विसरलोय आजी। त्या तिघांकडे बघितलं की असं वाटतं माझ्यामुळेच पोरके झाले। काकूकडे बघितलं की असं वाटतं की काकडलं असेल असं। माझ्याच वाढदिवसाला मला भेटायला आई, बाबा, रेवा, काका सगळे एका गाडीने निघाले आणि ट्रकने त्यांना। अरे पण तू काय मुद्दाम त्यांना बोलवलं होतंस का रात्री उशिरा? 18 वर्षाचा होतास तेव्हा तू। पण निमित्त मी झालो ना आजी। काका त्या दिवशी गाडीत बसणार होता हे मला माहितीच नव्हतं। माझ्या वाढदिवशी काका गेला, असंच झालं। माझ्याच वाढदिवशी ही तिघही अनाथ झाली, पोरकी झाली, असंच झालं ना। किती वेळा सांगितलं तुला, तू अपराधी वाटण्यासारखं काही नाहीये यात। अपराधी नाही वाटून घेते आजी मी, पण त्यांच्यासाठी मला जेवढं करता येते तेवढं मी करायचा प्रयत्न करतोय आणि करत राहीन। नाहीतर मग हे सगळं, हा बिझनेस, माझं प्रेम, हे सगळं कोणासाठी आहे? पण त्यांना तुझ्या प्रेमाची किंमत असू दे एवढंच वाटतंय मला। आजी बस बस बस। हे दिस इज चीटिंग हा, दिस इज चीटिंग। अरे ग्रुप अप आम्ही मांजर नुसती मांजर नाही आजी, फसकन अशी अंगावरती येणारी मांजर आहे। हो लवकर लवकर घाल प्लीज। मांजरासारखा इच्छा सोडत नाही। एकदा तुझा पण मेक ओव्हर करते। नाही तुला वन पीस करायला लावलं ना तर बघ। काय 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 आजी ती काय बोलतेस? ये पण छान दिसेल ना तुला। क्यूट आहे ना बेबी? हळू हळू
अहो सावकाश सावकाश. देव ह्याच्याकडनं दे. हळू हळू. नका काळजी करू. समर, अरे कुठे होतास तू? किती वाट बघितली आम्ही. फोटो काढण्यासाठी थांबून राहिलो होतो आम्ही आता. वेळेवर आठवण आली तुला समरची. आता समर इथेच आहे. मगाशी पण इथेच होता. जेव्हा तू उष्टावण्यासाठी अंशुमनला बसवलंस ना, तेव्हा समर इथेच होता. नाही म्हणजे मी उष्टावण्यासाठी समरलाच बसवणार होते, पण त्याला उशीर होत होता ना, म्हणून मी अंशुमनला आधीच सांगून ठेवलं होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे अंशुमनचं कसं आहे ते. एकदा त्याला एखादी गोष्ट सांगितली आणि नंतर आपण काहीतरी दुसरं केलं तर मग काय होतं. समर, तुला राग आला का? नाही म्हणजे राग आला असेल तर खरंच मला माफ कर. काकू, मी आणि अंशुमन काही वेगळे होत का? मला नाही काही फरक पडत. तुला नसेल फरक पडत, पण मला पडतो. ते चल माझ्याकडे दे, माझ्याकडे दे ना. ओ ओ ओ ओ ओ चला चला चला. तेव्हाच जाऊन दे. अरे जो मामा आपल्या भाचीसाठी एवढ्या दुरून एवढी मोठी गोष्ट घेऊन आला, त्याच्या हातात बाळाला साधा दिलं सुद्धा नाही. घे रे, घे तू. चला 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 फोटो काढा. तुम्ही इथे काय करताय? चला 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 चला. तर तुझं लग्न झालं ना की स्वतःच्या वयाला घेऊन पण याचे फोटो काढायचे हातपैकी. या वयात माझं लग्न? माझ्या वयाचं झालंस का तू? पण होईल ना काही वर्षात. ते पण त्या वर्षांसाठी साथ पाहिजे ना कोणाची तरी. एकटं राहणं सोपं नाही बाबा. आता या वयात मला असं कोण सापडणार आहे? हा, नको राहू दे, तू तिकडे बघ. ही माझी खात्री आहे, देवानी ना सुंदर मुलगी राखून ठेवली तुझ्यासाठी. आणि ती पण तुझीच वाट बघत असेल. नक्की भेटेल तुला, खात्री माझी. सत्य आहे, सत्य आहे. वीण दोघातली तुटे